त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथे 5 ऊर्जा प्रेतात्मे तिथे कार्य करत आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक एनर्जी आहे ती म्हणजे देवचार. मित्रांनो, त्या दरम्यान जे मी त्यांच्याशी संवाद साधले त्यावेळी ते मला आव्हान करायला लागले आणि तीच संधी मी साधली. जर मी तिथे नदीला गेलो असतो तर मला जुलाबसुद्धा झाले असते आणि जर जुलाब वाटेत सतत व्हायला लागली असेल तर त्या या जगातून गेले असतील, त्यांचं देहवासन झालं असेल तर त्यांची इच्छा अपुरी राहिली आहे का, त्यांची स्वप्न अपुरी राहिली आहेत का त्या जागेबद्दल, मग ते तिथे भटकतायत का? सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी किरोज. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो वास्तुशास्त्रावरती, वास्तुदोषावरती. आणि एक माझ्या जवळच्या एका रिलेटिव्हच्या मी प्लॉटवरती गेलो होतो. त्यांनी जी जमीन खरेदी केली होती त्या जमिनीवरती गेलो होतो आणि तिथे ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भात मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार आहे, समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. एक पहिला भाग मी बनवला आहे. त्या भागामध्ये मी माझं मत आणि त्या गोष्टीचा काही भाग तिथे मी मांडलेला आहे. तुम्हाला जर ही गोष्ट पूर्णपणे समजून घ्यायची असेल, हा विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर पहिला भाग अगदी आवर्जून बघा. मित्रांनो, आपण सरळ गोष्टीकडे येऊया. मी त्या जमिनीवरती गेलो, प्लॉटवरती गेलो आणि पाहिलं तिथे मी जाऊन. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथे 5 ऊर्जा प्रेतात्मे तिथे कार्य करत आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक एनर्जी आहे ती म्हणजे देवचार. देवचारबद्दल मी या अगोदर बोललेलो आहे. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला आहे, देवचार म्हणजे काय, तुम्ही जाऊन तो पाहू शकता. मित्रांनो, या 2 एनर्जीबद्दल मी तुम्हाला म्हणालो, एक स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा बायको, म्हणजे त्या जमिनीचे पूर्वीचे मालक किंवा त्या कुटुंबातील ते सदस्य. मित्रांनो, पण त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन 3 ज्या ऊर्जा तिथे वावरत होत्या, जे प्रेतात्मे तिथे वावरत होते, ते मला कळलेत, समजलेत. ते मला आव्हान द्यायला लागलेत, तुम्ही आम्हाला इथून काढू शकणार नाही, हे नाही ते नाही, असं चाललं होतं. ते माझ्याबरोबर संवाद साधत होते. आता तुम्ही मित्रांनो म्हणाल की तुमच्यावर कसे काय संवाद साधत होते, ती गोष्ट तुम्हाला मी ह्या आता व्हिडिओमध्ये समजावू शकणार नाही. त्यासाठी एक मी व्हिडिओ नक्की बनवेन, मी त्यांच्याशी कसा संवाद साधतो. मित्रांनो, ते संवाद साधायला लागले आणि ते मला आव्हानसुद्धा करायला लागले. मी त्यांना म्हणालो की आता ठीक आहे, तुम्हाला इथून निघावं लागेल. जोर जबरदस्तीने हो, प्रेमाने हो किंवा आणखीन कोणत्या मार्गाने हो, तुम्हाला इथून निघावं लागेल. त्या जागेतून तुमचा ताबा सोडावा लागेल. मित्रांनो, आणि त्यानंतर मी आणि माझे ते स्नेही, जे काय जवळची व्यक्ती होती, त्यांच्यासोबत त्यांच्या एका मित्राच्या प्लॉटवरती गेलो. तिथे बघितलं, तिथे फिरलो, तर तिथे मला असं काही जाणवलं नाही, नकारात्मकता जाणवली नाही. पण तिथे तो देवचार वावरतो हे माझ्या लक्षात आलं. मी तो प्लॉट फिरलो वगैरे. तिथे आम्ही जेवणसुद्धा केलं आम्ही त्यांच्या त्या प्लॉटवर. आणि नंतर आम्ही तिथून निघालो आणि परत त्या स्पॉटवर आलो, ज्या माझ्या स्नेहीच्या जवळच्या त्या नातेवाईकाच्या त्या स्पॉटवर आलो, त्या जमिनीवरती आलो. तिथे एक छोटासा कार्यक्रम झाला झाड लावण्याचा. ते झाडसुद्धा लावण्यात आलं. पण त्या दरम्यान मला जे काही करायचं होतं ते मी केलं. मित्रांनो, त्या दरम्यान जे मी त्यांच्याशी संवाद साधले त्यावेळी ते मला आव्हान करायला लागले आणि तीच संधी मी साधली. हे इथे आता आपल्याला काय कुठलाही प्रयोग करता येणार नाही, कारण मी त्या माझ्या स्नेहाशी, त्या माझ्या जवळच्या व्यक्तीशी काही चर्चा केली नव्हती आणि मला ते समजूतसुद्धा द्यायचं नव्हतं. मला त्याच्या अपरोक्ष त्या गोष्टी करून मोकळं करायचं होतं, म्हणून मी त्यांच्याशी ती काही चर्चा साधली नव्हती. ज्यावेळी मी त्यांच्याशी ते माझ्याशी डील करायला लागले, आम्ही इथून जाणार नाही, तुम्हाला काय करायचं करा, तुम्ही काही उपाययोजना करू शकणार नाही, आम्हाला इथून घालवू शकणार नाही, हसायला लागले, विधी असते. मित्रांनो, मी त्यांना आव्हान केलं, ठीक आहे, माझं काय वाईट करून दाखवा.
माझ्या मानगुटीवर बसा, मला झपाटून दाखवा, असं मी त्यांना आव्हान केलं आणि ती संधी त्यांनी साधली. हे आम्हाला चॅलेंज देत आहे, आव्हान करत आहे, त्या सोडायचं नाही, त्याला सोडाय. तिघांनी माझ्यावरती आक्रमण केलं. आक्रमण केलं म्हणजे काय, तलवार सूर्या घेऊन नाही धावले, ते काय AK-47 घेऊन धावले. त्यांनी एकच गोष्ट केली, की जे माझं आकाश तत्व आहे त्याच्यामध्ये प्रवेश केला. ते प्रवेश मी मिळवून दिला त्यांना. लक्षात घ्या, त्यांनी नाही मिळवला, पण त्यांना असं वाटत होतं की आम्ही यांच्यावरती आता कब्जा केला, त्याच्या शरीरावरती कब्जा केला, त्याच्या मानगुटीवर बसला, याला झपाटलं आता. मित्रांनो, मग आम्ही तिथून ते सर्व कार्यक्रम आटपून निघालो. पण त्या दरम्यान मला त्याचा त्रास होत होता त्या गोष्टीचा. कारण शेवटी ती एनर्जी आहे, माझी एनर्जी आहे जी वास्तविक आहे, ती माझी शरीरात म्हणजे माझा आत्मा, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 आत्मा, 3 एनर्जी माझ्यासोबत आहे. भले ते माझ्या शरीरात नाही आहेत, पण माझ्या त्या आकाश तत्वामध्ये आहेत. मित्रांनो, त्याचा त्रासही होतो आणि तो त्रास यापूर्वीसुद्धा मी भोगलेला आहे. तर निघालो आम्ही तिथून. ते माझ्यावर खेळत आहेत. मला पोटात त्रास व्हायला लागला होता, लघवीला सुद्धा होत होतं, पण मी ते आवरलं, कारण तिथे ती वेळ नव्हती. जर मी तिथे लघवीला गेलो असतो तर मला जुलाबसुद्धा झाले असते, आणि जर जुलाब वाटेत सतत व्हायला लागले असेल तर प्रवासात सुद्धा खंड पडला असता. म्हणून मी सर्व ते आवरलं, सहन करत होतो, शांत होतो. त्याच्यामध्ये चर्चा करताना थोडंसं त्या माझ्या रिलेटिव्हशी, नातेवाईकशी वाचाबातसुद्धा झाली. मी गप्प होतो, मी नंतर गप्पच बसलो, कारण मला अगदी त्या घरापर्यंत पोचायचं होतं, जागेपर्यंत पोचायचं होतं, आणि त्या अगोदर त्यांची विल्हेवाट लावायची होती. ते बोलत आहेत, माझ्याशी चर्चा करत आहेत, माझे संवाद साधत आहेत. काय आता काय तुझी काय धडकत नाही, पण त्यांना माहीत नव्हतं मी नक्की त्यांच्यासोबत काय करणार. आणि मजा घेत आहेत, त्यांना त्याच्यात मजा आली, कारण बऱ्याच वेळा त्यांनी ही मजा घेतली होती यापूर्वी असे प्रकार त्यांनी तिथे केले होते, तिथल्या लोकांसोबत, तिथल्या रहिवाशांसोबत. तर त्यांना आणखीन मजा वाटत होती आणि ती तिघं मिळून करत होते. जसं आम्ही घराच्या दिशेने निघालो, मला त्रास असह्य होत होता, कारण पोटात गुडगुड होत होतं, लघवीला सुद्धा झालं होतं. मित्रांनो, म्हणजे तो 3-4 तासाचा प्रवास मी कसा केला असेल याचा विचार करा तुम्ही. मी स्वतःला सावरलं आणि मग त्या एरियात, त्या शहरात मी पोचलो. या ठिकाणी त्या माझ्या रिलेटिव्हचे घर आहे, तिथे मी एरियात पोचलो आहे जवळपास. आणि रेल्वेच्या ब्रिजच्या अलीकडेच मला जे काय करायचं होतं ते मी केलं. त्यांना तिथे उतरवलं, बस आता त्याच्या पलीकडे तुम्ही यायचं नाही. आता ते कसं उतरवलं, काय उतरवलं, याच्यावरती मी काय सविस्तर तुमच्याबरोबर हे विषय मांडू शकणार नाही. तर त्यांना मी तिथे उतरवलं त्या ब्रिजच्या अलीकडे. ब्रिजच्या पलीकडे गेल्यानंतर माझा संयम तुटायला लागला होता. आता संयम कसला तुमच्या लक्षात आला असेल. मला अगदी जोरात शौचाला आणि लघवीला झालं होतं. आणि जसं त्या घराजवळ गाडी आली, त्याने गाडी उभी केली, पार्क करत होती, तोपर्यंत मी उतरलो आणि सरळ घरी जाऊन जे काय करायचं होतं, सुटकारा घ्यायची होती ती केली. पण त्याचा परिणाम मला 2 दिवस भोगावा लागला, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी मला तिथून मी पुढे रत्नागिरीकडे गेलो. वाटेत रेल्वे असल्यामुळे काय प्रश्न निर्माण झाला नाही, आणि रेल्वे शौचाची आणि लघवीची सोय असते. मित्रांनो, तो जो प्रसंग आहे तो मी कसा काय निभावला, कसं काय मी त्यांच्याशी द्वंद्व केलं, हे मला माहिती. मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. एखादा प्रेतात्मा हावी होतो ना, त्याला कारण काय आहे, एकतर भीती. त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते, त्यावेळी तो हावी होतो. आणि दुसरी गोष्ट, अवेळी जर आपण तिथे गेलो आणि तो ज्यावेळी त्या वेळामध्ये तर तो सक्रिय असेल तर तो हावी होतो एखाद्या व्यक्तीवर. म्हणजे आपण म्हणतो झपाटणं, साध्या सरळ भाषेत. पण इथे तर मी स्वतः त्यांना माझ्यावरती हावी व्हायला दिलं होतं. त्यांना कसं घ्यायचं आणि कसं बाहेर काढायचं, त्यांची हकालपट्टी कशी करायची, याचं पूर्वज्ञान असल्यामुळे ती मी गोष्ट करू शकलो. तुम्ही असा कोणताही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका, आव्हान करू नका,
त्यांना जर तुम्हाला अशी गोष्ट जाणवली, त्या नकारात्मक ऊर्जा किंवा एखादी ऊर्जा तुम्हाला जाणवली तिथे एखाद्या जागेत, अमुक जागेत, बऱ्याच वेळा ती जाणवते आपल्याला वाटते कोणतरी वावरतोय, तर त्याला तुम्ही आव्हान करू नका. फक्त एवढी काळजी घ्या, आव्हान नाही करायचं तुम्ही. जर आव्हान केलं तर तो संधी साधून तुम्हाला झपाटणार, म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती तो हवी होणार. मित्रांनो, ह्या गोष्टीचा संदर्भ तुम्हाला सांगतो आता. म्हणजे आपण एखादी जागा विकत घेतो ना, ती जागा कुठल्या कुटुंबातून कशा प्रकारे आली आहे, कशी हस्तांतरित होत आलेली आहे. आता ही जी जागा घेतली होती ती एका व्यक्तीने या पूर्वीच्या एका व्यक्तीकडे म्हणजे त्या कुटुंबाकडून घेतली होती. पण त्या कुटुंबाकडे ती कशी काय हस्तांतरित होऊन आली होती, देव जाणे. हे समजून घेणं आवश्यक असते. म्हणजे जर ती 2-3 पिढीतून हस्तांतरित होत 4थ्या-5व्या पिढीत जर आली असेल तर त्याचे परिणाम अगदी नकारात्मक होतात. कारण ज्यावेळी ती एखादी व्यक्ती ती जागा विकते ना, त्या कुटुंबातील जागा विकते, त्याला कारणं 2 असतात. एकतर त्यांच्यावरती आलेली समस्या किंवा एखादा माणूस फसवून ती जागा लुबाडून घेतो. दोन्ही ठिकाणी जागा विकणारा म्हणजे समस्या आल्यानंतर जागा विकणारा किंवा त्यांची लुबाडून घेतलेला अशी ती व्यक्ती, त्या व्यक्तींच्या मनात त्या जागेबद्दल एक आपुलकी असते, प्रेम असते. त्या जागेबद्दल त्यांना एक प्रेम भावना असते आणि ती जागा आपल्या हातून जाऊ नये अशी त्यांच्या मनात एक इच्छा असते. भले तो परिस्थितीमुळे, काळामुळे, कशामुळे तरी ती जागा विकायला लागली तरी तो जड अंतःकरणाने ती जागा विकत असतो. मनावर दगड ठेवून ती जागा विकत असतो. आनंदाने कुठलीही गोष्ट कोण करत नाही. अशा मुद्दामून जाऊन ती जागा विकायची आहे, पैसे घेऊन मजा करायची आहे म्हणून कोण जागा विकत नाही. परिस्थितीमुळे होते किंवा एखादा माणूस फसवून लुबाडून ती जागा त्याच्याकडून बळकावतो. मग ज्यावेळी तो बळकावतो त्यावेळी सुद्धा त्याचं मन दुखवलं असते. मग ते मन त्याच्या पश्चात आणि ती गोष्ट सहज त्याच्या मनात अगदी राहिलेली असते मृत्यूपर्यंत. आणि मृत्यूनंतर ते परत त्या जागेसाठी प्रयत्न करतात. ती जागा पाहायला जातात, त्या जागेवरती आपलं स्थान बळकट करतात. लक्षात आलं का? त्यानंतर जे कोणी घेतलेली जागा आहे त्याच्यावरती जे परिणाम होत जातात आणि मग त्या परिणामामुळे एखादी व्यक्ती जागा विकते किंवा आणखीन अन्य कारणामुळे विकत असते. ते सगळे जे जागा विकतात ती जागा त्यावेळेला त्यांच्या मनावरती ते दगड ठेवत असतात. जड अंतःकरणाने ती जागा विकत असतात. कारण काहीतरी उद्देशाने ती जागा घेतलेली असते, काहीतरी उद्दिष्ट असतं त्याच्या मागे, काहीतरी स्वप्न असते त्यांचं. ते स्वप्न जर पूर्ण करू शकले नाहीत तर त्यांच्या मनाला ती गोष्ट लागते, ती सल असते. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे वर्डोपाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपण वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष हा एक साधा सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. पण जी जागा आपण विकत घेतो ती जागा किती हस्तांतरित झालेली आहे, किती जणांच्या हातातून पुढे सरकलेली आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. परत भले असेल 1-2 हातातूनच ती जागा हस्तांतरित होऊन ती आपल्याकडे आली, पण त्या 1-2 जणांच्या हातून आलेली असताना 1-2 जणांवरती काय प्रसंग आला होता, त्यांची मनस्थिती काय होती ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. परत त्या मनस्थितीमध्ये त्यानंतर ते जर ह्या जगातून गेले असतील, त्यांचं देहवासन झालं असेल तर त्यांची इच्छा अपुरी राहिली आहे का, त्यांची स्वप्न अपुरी राहिली आहेत का त्या जागेबद्दल, मग ते तिथे भटकतायत का. ती जागा आपल्याला जबरदस्तीने मनावरती दगड ठेवून जड अंतःकरणाने विकावं लागली म्हणून मग ते सुद्धा तिथे वावरत राहतात. शेवटी इच्छा अपुरी झाली, पूर्ण नाही झाली तर मग हे असे प्रेतात्मे भटकत राहतात त्या एका गोष्टीसाठी. मग ती जागा असो किंवा एखादी वस्तू असो, मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यांना संतुष्ट करणं गरजेचं आहे, त्यांना आशावादी ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांना मुक्त करणं गरजेचं आहे. अन्यथा ती आपण जागा विकत घेतो तर त्या जागेचे आपल्याला शुभ संकेत, शुभ फळ मिळत नाही. आपल्याला ज्या उद्देशाने, ज्या स्वप्नपूर्तीसाठी आपण ती जागा घेतो ते स्वप्नपूर्ती आपल्याला करता येत नाही. आपल्या आशा आकांक्षा आपल्याला पूर्ण करता येत नाही. आपले उद्देश सफल करता येत नाही. आणि मग त्यानंतर परत आपल्याकडून सुद्धा ती चूक होऊ शकते. आपल्याला काय साध्य करता आलं नाही, मग ती सुद्धा आपण जागा विकतो. पण विकल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या जागेबद्दल एक आत्मीयता असते, प्रेम असते. मग आपला सुद्धा आत्मा तडफडत राहतो आणि मेल्यानंतर आपणही तिथे रुजू होतो. लक्षात आलं का?
असे प्रकार घडत राहतात. तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त उत्तर, पूर्व, दक्षिण किंवा आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य ह्या दिशा बघणंच नव्हे. त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे, उमजून घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. म्हणून मी म्हणालो ती जागा काहीतरी बोलत असते. जागा बोलत असते म्हणजे त्याच्यावरती वावरत असलेल्या त्या ऊर्जा बोलत असतात. दुसरं त्या जागेचं सुद्धा एक मन असते, त्या जमिनीचं, त्या मातीचं सुद्धा मन असते. त्या मातीमध्ये आपण काय करावं, त्या जागेमध्ये आपण काय करावं, काय कुठल्या गोष्टीला ती आपल्याला आपला उद्धार करणार आहे, कुठली गोष्ट तिथे केल्यानंतर निवासस्थान, की औद्योगिक, की व्यवसाय किंवा अन्य काय, किंवा शेतीभाती किंवा फळ झाडं, नक्की काय तिथे जे करण्यासाठी आपण जातो, ठरवतो, निर्णय घेतो, त्या जागेचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. त्या मातीचा कस समजून घेणं गरजेचं आहे. त्या मातीचा गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण तिथे काय करायचं त्या जमिनीमध्ये हे आपण नंतर ठरवायचं असतं. तिथे निवासस्थान बनवायचं, औद्योगिक क्षेत्र बनवायचं, व्यापार तिथे करायचा, व्यवसाय करायचा, ती शेती करायची, ती फळबागायत लावायची. हे सगळं आपल्याला पाहावं लागते त्या जागेच्या त्या इच्छेनुसार आणि त्या जागेमध्ये वावरणाऱ्या त्या ऊर्जांच्या, ते प्रेतात्मे, त्या जागेच्या भोवती असलेली नदी नाले, डोंगरदरी, ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. त्या जागेचा उतार, कुठल्या बाजूला नदी वाहते, त्या डोंगराचा उतार कुठल्या दिशेने कुठल्या दिशेकडे आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि हेच ते वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्र मित्रांनो लक्षात घ्या, वास्तुशास्त्र हे अगाध शास्त्र. ते समजून घेणं आवश्यक आहे, ते उमजून घेणं आवश्यक आहे. म्हणून ह्या गोष्टीरूपी काही विषय तुमच्यासमोर मांडलेले आहेत. सनातनी वास्तव मित्रांनो, थोड्याला मी तुम्हाला ते रंगवून सांगू शकलो नाही, त्याबद्दल समक्ष मला वाटत नाही मी की हे काय गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला रंगवून सांगितली आहे, मीठ मसाला लावून सांगितले असं मलाच थोडंसं वाटतं. पण असो, हळूहळू मी प्रयत्न करेन की तुम्हाला त्या गोष्टी रंगवून सांगण्याच्या. हेच ते वास्तव आहे, सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.